वेलकम टू खान्स क्रॉप अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शुगरकेन मधलं पार्ट 4 हा टॉपिक बघणार आहोत. तर या अगोदर आपण 3 पार्ट शुगरकेनचे बघितलेले आहेत. तर आज आपण सुरू करूया पार्ट नंबर 4, varieties. There are so many common varieties of sugarcane grown in Maharashtra state. तर महाराष्ट्रामध्ये ऊस या पिकाच्या वेगवेगळ्या जाती आपण ग्रो करतो. त्यामध्ये प्रामुख्याने ओल्ड व्हेरायटीज अँड न्यू व्हेरायटीज. आता जे ओल्ड व्हेरायटीज आहेत हे नामशेष झालेले आहेत, कारण याचं उत्पादन फार कमी मिळतो, म्हणून शेतकरी ह्या व्हेरायटी ग्रो करत नाही. तर न्यू व्हेरायटीज या व्हेरायटी आपण प्रामुख्याने ग्रो करतो. त्यामध्ये आपण CO419. आता CO मीन्स कोइंबतूर. कोइंबतूर इज अ प्लेस ऑफ शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन इन तामिळनाडू स्टेट. तर तामिळनाडू या स्टेटमध्ये कोइंबतूर हे शहर नावाजलेलं आहे आणि त्या शहरामध्ये शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन हे रिसर्च स्टेशन आहे. तिथं आपल्या भारत देशाच्या जे काही नवीन जाती ऊसाच्या रिसर्च केले जातात आणि तिथून रिलीज झाल्यानंतर त्या व्हेरायटीला नाव दिलं जातं CO आणि त्याचं नंबर असतं CO फॉर कोइंबतूर. तर कोइंबतूर 419. नेक्स्ट कोइंबतूर 671 वसंत, याचं नाव आहे वसंत. कोइंबतूर 678, कोइंबतूर 740, कोइंबतूर 775, कोइंबतूर 7125 संपदा. नंतर कोइंबतूर 7219 संजीवनी, कोइंबतूर 853, कोइंबतूर 807, कोइंबतूर 86032, यालाच आपण 86032 असं म्हणतो नीरा. हे फार पॉप्युलर व्हेरायटी झालेली आहे रसवंतीसाठी, कारण या व्हेरायटीचं जे केन आहे ते सॉफ्ट असतं आणि रस काढण्यासाठी सोपं जातं. कोइंबतूर 948, कोइंबतूर 954, कोइंबतूर 1006, कोइंबतूर 1075, कोइंबतूर 8014 महालक्ष्मी. नंतर कोइंबतूर 88126 कृष्णा. सॉरी, या जाती पॉप्युलरली महाराष्ट्रामध्ये ग्रो केले जातात. मग आता नंबर जर लक्षात राहत नसेल तर आपण वसंत, संपदा, संजीवनी, नीरा, महालक्ष्मी, कृष्णा ह्या सुद्धा आपण जाती लक्षात ठेवू शकतो. तर हे वेगवेगळ्या जातीचे जे व्हेरायटीज आहेत सॉरी, या व्हेरायटीचं गुणधर्म आपण इथं बघणार आहोत. कारण त्या ऊसाचं जे केन आहे तर ते केनचं रंग वेगवेगळं असतं. ब्लॅक स्टेम ह्या पद्धतीचं कलर असतो केनचं. वाईन रेड स्टेम, ग्रीन स्टेम, येलो स्टेम, रेड स्टेम, रेडिश स्टेम, डार्क ग्रीन स्टेम. तर अशा वेगळ्या जातीचे वेगळं गुणधर्म असतं त्याच्या खोडावर. आता इथं आपण एक फोटो बघत आहोत की ज्याला आपण नीरा असं म्हटलेलं आहे, ज्याला 86032 या जातीचं या पद्धतीनं केन असतं लक्षात. नेक्स्ट कोइंबतूर 94102 असं ऊस असतं. नंतर कोइंबतूर 94012 या टाईपचं शुगरकेन असतं. नेक्स्ट हे आहे फुले 265. कोणतं फुले 265
तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे ही जात रिलीज झालेली आहे, म्हणून त्या जातीचं नाव फुले 265. त्याचं उत्पादन इतर जातीपेक्षा भरपूर आहे, परंतु जे रिकव्हरी आहे ती रिकव्हरी कमी आहे, म्हणून मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी आहे, साखर कारखाने हे घेण्यासाठी थोडं टाळाटाळ करतात. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही फारच प्रसिद्ध झालेली ऊसाची जात आहे आपल्या महाराष्ट्रामधली. ओके. नेक्स्ट, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. Sugarcane is a long duration and heavy feeder crop, so manure requirement is very high. तर ऊस हे पीक जास्त दिवसाचं आहे आणि खादाड पीक आहे, त्यांचे मुळं खोल पण जातात, याला अन्नद्रव्य हे जास्त लागतं या ऊस पिकांना. तर आपण इतर पिकापेक्षा ऊस पिकांना पण मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर जास्त देतो. देन मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर ऑफ शुगरकेन डिपेंड अपॉन द टाईप ऑफ शुगरकेन. या अगोदर आपण बघितलेलं आहे की ऊसाचे टाईप्स: सुरू शुगरकेन, प्री सिजनल शुगरकेन, आडसाली शुगरकेन. तर खताची मात्रा जी आहे ऊसाला हे जातीवर अवलंबून आहे, ऊस कोणत्या टाईपचा आहे त्यावर अवलंबून आहे. तर जनरली आपण सांगतो अप्लाय 25 to 50 टन्स ऑफ FIM पर हेक्टर बी गिवन ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशन. तर पूर्व मशागत करत असताना आपण सेंद्रिय खत 25 ते 50 टन म्हणजे 50 ते 100 गाड्या प्रति हेक्टरी सेंद्रिय खत, याला आपण शेणखत असं म्हणतो, हे प्रति हेक्टरी द्यायला पाहिजे. कारण की ऊस हे खादाड पीक आहे. जेवढं जास्त आपण सेंद्रिय खत वापरणार तेवढं ऊसाचं उत्पादन वाढणार. द रिकमेंडेड डोज ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर डिपेंड अपॉन द टाईप ऑफ शुगरकेन, दॅट इज आडसाली शुगरकेन. आडसाली शुगरकेन apply 50 tons of FIM be given at the time of land preparation. Then recommended dose of chemical fertilizer 450 kg nitrogen, 170 kg phosphorus, 170 kg potash per hectare. Then this chemical fertilizer should be given equal 4 split doses in a season. तर ऊस या पिकाला रासायनिक खताची मात्रा किंवा सेंद्रिय खताची मात्रा हे ऊसाच्या टाईपवर अवलंबून आहे. तर पहिलं आपण बघणार आहोत आडसाली शुगरकेन. आडसाली शुगरकेनला 50 टन FIM प्लस 450 kg नायट्रोजन, 50 टन शेणखत, 450 किलो नत्र प्लस 170 kg फॉस्फरस म्हणजे 170 किलो स्प्रूद प्लस 170 kg पोटॅश म्हणजे 170 किलो पालाश प्रति हेक्टरी त्याच्या पूर्ण सीझनमध्ये देणं आवश्यक आहे. आता सेंद्रिय खत जे आहे, शेणखत जे आहे, आपण पूर्व मशागत करत असतानाच आपण देणार आहोत. आता रासायनिक खताची जी मात्रा आहे, ही रासायनिक खताची मात्रा आपण एकूण 4 हप्त्यामध्ये विभागून देणं आवश्यक आहे. ते 4 वेळेस खत कसं द्यायला पाहिजे इथं आपण टेबलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. देन फर्स्ट डोज ॲट द टाईम ऑफ प्लांटिंग 10% नायट्रोजन, 50% फॉस्फरस अँड पोटॅश. तर विद्यार्थी मित्रांनो असं लक्षात ठेवायला पाहिजे, जेव्हा लागवड करतो आपण, जस्ट करण्या अगोदर किंवा लागवड झाल्यानंतर आपण एकूण जे रिकमेंडेड डोज होतं आपलं 450 किलो नत्र, 170 किलो फॉस्फरस आणि 170 किलो पोटॅश, तर
10% नत्र म्हणजे 450 किलो नत्रापैकी 10% हे कधी द्यायला पाहिजे, लागवड करते वेळेस. म्हणजेच 450चं 10% म्हणजेच 45 किलो, 45 kg नायट्रोजन, 45 kg नायट्रोजन अँड 50% phosphorus potash. 170 हाफ ऑफ 170 मीन्स 85 kg. 170चं निम्मे म्हणजे 85 किलो फॉस्फरस आणि पोटॅश हे लागवड करते वेळेस द्यायला पाहिजे. देन सेकंड डोज 6 to 8 weeks आफ्टर प्लांटिंग 40% नायट्रोजन ओनली. तर लागवडी झाल्यापासनं 6 ते 8 आठवड्यांनी फक्त नत्र खत देणं आवश्यक आहे. जे रिकमेंडेड डोज आहे 450 त्याच्या 40% म्हणजेच 180 किलो. 10% 45 होतं, तर 45 गुणिले 4 म्हणजे 180 किलो नत्र हे 6 ते 8 आठवड्यांनी लागवड झाल्यानंतर देणं आवश्यक आहे. देन थर्ड डोज 8 to 12 weeks आफ्टर प्लांटिंग 10% नायट्रोजन. तिसरा डोस जे आहे ते लागवड झाल्यापासनं 8 ते 12 आठवड्यांनी फक्त 10% नायट्रोजन देणं आवश्यक आहे. तर 10% नायट्रोजन 450 किलोचं 10% नायट्रोजन म्हणजे 45 kg नायट्रोजन. नेक्स्ट फोर डोज 20 to 24 weeks आफ्टर प्लांटिंग 40% नायट्रोजन अँड 50% फॉस्फरस अँड पोटॅश. आता चौथं डोज जे आहे, फोर्थ डोज जे आहे ते डोजमध्ये आपण 40% नायट्रोजन. तर एकूण नायट्रोजन जे खत आहे त्याच्या 40% आपण नायट्रोजन हे चौथ्या हप्त्यामध्ये देणार आहोत म्हणजे 180 किलो. आणि अर्ध फॉस्फरस आणि पोटॅश 170चा अर्ध म्हणजे 85 kg फॉस्फरस आणि 85 kg पोटॅश. तर चौथ्या डोजमध्ये हे तिन्ही खत द्यायचे. तर आता हे कसं लक्षात ठेवायला पाहिजे, तर फारच सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. आपण एक लक्षात ठेवायचं की पहिलं डोस 10% नायट्रोजन आणि अर्ध फॉस्फरस पोटॅश, दुसरं 40% नायट्रोजन, तिसरं 10% नायट्रोजन आणि चौथं 40% नायट्रोजन आणि 50% फॉस्फरस पोटॅश म्हणजे 10-40 10-40 लक्षात. आणि सुरुवातीला 50% फॉस्फरस पोटॅश आणि शेवटी चौथ्या डोजमध्ये 50% फॉस्फरस पोटॅश हे खत देण्याची पद्धत आहे ऊस या पिकाला. तर पुढचं जे आपण ऊस बघणार आहोत ते आहे प्री सीझनल. आता जसं आपण 8 सालीचं बघितलं त्याच पद्धतीने रिकमेंडेड डोज आहे, पण त्या डोजमध्ये फरक आहे कारण की हे कमी कालावधीचं आहे. 8 साली 18 महिने राहणार आहे शेतामध्ये म्हणून त्याला जास्त दिलं आपण खत. प्री सीझनल हे 15 महिने राहणार आहे, तर त्याचं रिकमेंडेड डोज जे आहे 35 tons ऑफ FYM be given at the time of land preparation. Then recommended dose of chemical fertilizer is 350 kg nitrogen, 170 kg phosphorus, 170 kg potash per hectare. This chemical fertilizer should be given equal 4 split doses. जसं 8 सालीला आपण 4 हप्त्यामध्ये रासायनिक खताची मात्रा आपण विभागून दिलेली आहे, तसंच प्री सीझनल याला सुद्धा आपण तसंच 4 याच्यामध्ये विभागून रासायनिक खत देणार आहोत. देन फर्स्ट ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग 10% नायट्रोजन, 50% फॉस्फरस अँड पोटॅश. तर 10% नत्र, 50 किलो फॉस्फरस पोटॅश. एकूण जे रिकमेंडेड डोज आहे 350 किलो नत्र आहे, त्याच्या 10% म्हणजे 35 kg नायट्रोजन किंवा लागवड करते वेळेस, आणि 170च्या 50 म्हणजे 85 हे 8 सालीचं सेम आहे 75. ओके, तर 75चा हाफ म्हणजे 85 kg
phosphorus and 85 kg potash be given at the time of planting. तर लागवडीच्या वेळेस हे देणं आवश्यक आहे. देन सेकंड डोज 6 to 8 weeks आफ्टर 40% नायट्रोजन. तर सुरुवातीला 10% नायट्रोजन दिलं, सेकंड 40 म्हणजे 40%. एकूण नत्र खताच्या 40% म्हणजेच 140 किलो नत्र हे लागवड झाल्यापासनं 6 ते 8 आठवड्यांनी देणं आवश्यक आहे. देन थर्ड डोज ऑफ केमिकल फर्टिलायझर इज 8 to 10 weeks आफ्टर 10% नायट्रोजन. एकूण 350च्या 10% म्हणजेच 35 किलो नत्र म्हणजे नायट्रोजन हे 8 ते 12 आठवड्यांनी पेरणी झाल्यानंतर देणं आवश्यक आहे. देन फोर्थ डोज 20 to 24 weeks आफ्टर 40% नायट्रोजन and 50% potash be given 20-24 weeks after planting. तर लागवडी झाल्यापासनं 20 ते 24 आठवड्यांनी 40% नायट्रोजन आणि 50% फॉस्फरस पोटॅश देणं आवश्यक आहे. तर 350च्या 40% म्हणजे 140 किलो नत्र आणि 170च्या 50% म्हणजे 85 kg फॉस्फरस, 85 kg पोटॅश हे 20 ते 24 आठवड्यांनी लागवड झाल्यानंतर देणं आवश्यक आहे. या पद्धतीनं विभागून खताची मात्रा देणं आवश्यक आहे. देन सुरू शुगर केन, रिकमेंडेड डोज ऑफ सुरू शुगर केन 25 tons of FYM plus 250 kg nitrogen, 125 kg phosphorus, 125 kg potash हा रिकमेंडेड डोज राहणार आहे. 25 टन शेणखत, 250 किलो नत्र, 125 किलो फॉस्फरस म्हणजे स्फुरूत आणि 125 किलो पोटॅश म्हणजे पालाश हा त्याच्या आयुष्यामध्ये लागणारं सेंद्रिय खत आणि रासायनिक खत. तर 25 tons of FYM be given at the time of land preparation. आता सेंद्रिय खत जे आहे, शेणखत जे आहे 25 टन म्हणजे 50 गाड्या शेणखताच्या पूर्व मशागत करते वेळेस टाकायला पाहिजे. देन रिकमेंडेड डोज ऑफ केमिकल फर्टिलायझर शुड बी गिवन इक्वल 4 स्प्लिट डोजेस. तर रासायनिक खताची जी मात्रा आहे हे आपण 4 हप्त्यामध्ये विभागून देणार आहोत. या अगोदर आपण बघितलं अडसाली आणि प्रिसिजनल, सेम तसंच आहे, फक्त रिकमेंडेड डोजमध्ये बदल होणार आहे. ॲट द टाईम ऑफ प्लांटिंग 10% नायट्रोजन, 50% फॉस्फरस अँड पोटॅश. तर लागवडीच्या वेळेस 10% नत्र, एकूण नत्र 250 आहे, त्याच्या 10% म्हणजे 25 kg नायट्रोजन हे लागवड करते वेळेस द्यायला पाहिजे. देन 50% फॉस्फरस अँड पोटॅश, तर 125च्या 50% म्हणजे 62 kg फॉस्फरस अँड 62 kg पोटॅश. तर 62 किलो फॉस्फरस आणि 62 किलो पोटॅश हे लागवड करते वेळेस द्यायला पाहिजे. तर तेच आपण 62.5 मग राऊंड फिगरमध्ये 62 म्हटलं चालेल आणि नंतर आपण 50% करत असताना 63 करूया किंवा 62.5 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. देन नेक्स्ट डोज मीन्स सेकंड डोज 6 to 8 weeks आफ्टर 40% नायट्रोजन. आता सेकंड डोज जे आहे 40% नायट्रोजन, 250च्या 40% म्हणजे 100 kg नायट्रोजन बी गिवन 6 weeks आफ्टर प्लांटिंग. 6 ते 8 आठवडे पेरणी लागवड झाल्यानंतर 100 किलो नत्र देणं आवश्यक आहे. देन थर्ड डोज 8 to 12 weeks आफ्टर 10% नायट्रोजन. लागवडीपासून 8 ते 12 आठवड्यांनी 10% आणखी नत्र द्यायचे. तर 250च्या 10% म्हणजे 25 kg नायट्रोजन. देन फोर्थ डोज 20 to 24 weeks आफ्टर प्लांटिंग 40% नायट्रोजन, 50% फॉस्फरस पोटॅश.
तर 40% नत्र 250 किलोच्या 40% नत्र म्हणजे 100 किलो नत्र. हे 20 ते 24 आठवड्यानंतर लागवड झाल्यानंतर देणं आवश्यक आहे. देन 50% फॉस्फरस पोटॅश 125च्या अर्ध म्हणजे 62.5 होऊ शकतं. राऊंड फिगरमध्ये घेतलं तर 63 kg phosphorus and 63 kg potash be given 20-24 weeks after planting. तर 125च्या 50% म्हणजे 62.5 किंवा 63 kg फॉस्फरस आणि 63 kg पोटॅश हे आपण 20 ते 24 आठवडे लागवड झाल्यानंतर हे खत देणं आवश्यक आहे. तर लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो. तर आता हे जे मॅन्युअर फर्टिलायझर आहे हे 2 मार्काला विचारतात. तर आपल्याला 8 सालीचं विचारलं 8 सालीचं रिकमेंडेड डोस द्या. प्री सिजनलचं विचारलं प्री सिजनलचंच द्या. तिन्ही टेबल लिहिण्याची आवश्यकता नाही. सुरू 1 साली विचारलं तर सुरू 1 सालीचंच टेबल एक्सप्लेन करा. आणि जर फक्त शुगर केनचं विचारलं तर 3 पैकी कोणतंही एक टेबल लिहा. तिन्ही लिहिण्याची आवश्यकता नाही. हे लिहित असताना सुरुवातीला रिकमेंडेड डोस द्या. जसं मी सांगितलं की सुरू शुगर केनचं 25 टन्स ऑफ FIM प्लस 250 kg नायट्रोजन प्लस 125 kg फॉस्फरस प्लस 125 kg पोटॅश पर हेक्टर असं सुरुवातीला हा रिकमेंडेड डोस द्या. आणि हा रिकमेंडेड डोस दिल्यानंतर हे टेबल तयार करा. 2 मार्काला किंवा 3 मार्कालाही विचारू शकतात. नेक्स्ट बघणार आपण पॉइंट इंटरकल्टिवेशन. इन शुगर केन क्रॉप व्हेरियस इंटरकल्चर ऑपरेशन शुड बी डन ॲट अ प्रॉपर टाइम फॉर गेट मोर इफेक्टिव्ह. तर ऊस या पिकाला वेगवेगळ्या अंतर्मशागतीचे कामे केले जातात आणि तेही वेळेवर केलं तर त्याचा फायदा आपल्याला मिळणार आहे. देन फर्स्ट इंटरकल्चर ऑपरेशन गॅफलिंग, देन विडिंग, होईंग, तगरनी और बाड़ बांधनी, देन अर्थिंग अप, देन डी ट्रैशिंग, propping and mulching. These are the interculture operation should be done in sugarcane crop. Then start first gap filling. Filling the gap immediately after emergence of sugarcane, that is 5 to 6 weeks after planting. गॅप फिलिंग म्हणजेच खंडण्या भरणे, म्हणजेच जिथं ऊस लागवड केलेलं होतं, बेना लावलेलं होतं परंतु तिथं वापलेलं नाही, अशा ठिकाणी आपल्याला पुन्हा लागवड करणे आवश्यक आहे. त्याला म्हणायचं गॅप फिलिंग. देन फॉर गॅप फिलिंग स्प्राउटेड सेट्स शुड बी यूज्ड. आता यामध्ये आपण गॅप फिलिंग करत असताना ऑलरेडी जेव्हा आपण ॲक्च्युअल जेव्हा प्लांटिंग करतो तेव्हा उरलेलं बेना आपण एका ठिकाणी आपण जमिनीमध्ये गाडून टाकतो की जेणेकरून त्याला स्प्राउटिंग यावं आणि जिथं स्प्राउटेड झालेलं नाही त्या ठिकाणी हे स्प्राउटेड बेनं पुन्हा आपल्याला लागवड करता येईल. तर त्याला नर्सरी असंही म्हणणार आपण. तर एक स्मॉल नर्सरी तयार केली असते जिथं आपल्याला पाणी नेहमी देता येणार अशा ठिकाणी बेना गाडून ठेवतात. तर ते स्प्राउटेड झालेलंच बेना आपण लागवडीसाठी वापरायला पाहिजे. गॅप फिलिंग हेल्प टू मेंटेन द प्लांट पॉप्युलेशन अँड इन्क्रीज द यील्ड. आता याचा उद्देश काय की प्लांट पॉप्युलेशन मेंटेन होण्यासाठी जे 1 हेक्टरी आपल्याला प्लांट पॉप्युलेशन किती असायला पाहिजे आणि जर जास्तच कमी झालं उत्पादन घटणार तर त्यासाठी आपल्याला पुन्हा लागवड करणं आवश्यक आहे. तर हे इमिजिएटली इमर्जन्स म्हणजे 5 ते 6 आठवड्यांनी पूर्ण ऊस वाफून निघतं आणि अशा वेळेस हे कार्य करणं आवश्यक आहे. तर फोटोमध्ये आपण बघितलेलं आहे. इथं पुन्हा हे मजुराच्या सहाय्याने आपल्याला लागवड करता येते. इथं आपण लागवड करत आहोत. नेक्स्ट विडिंग. Then weeding of sugarcane depend upon the intensity of weed. Generally
3 to 5 hand weedings are given at a 20-25 days interval to control the intensity of weed growth. ऊस या पिकाला खुरपणी किती वेळेस करायला पाहिजे तर तणाच्या प्रादुर्भावावर अवलंबून आहे. काही वेळेला आपल्याला 2, 3, 4, 5 असे आपल्याला खुरपण्या करावं लागणार आहे. म्हणजे तणाच्या प्रादुर्भावावर अवलंबून आहे खुरपण्या किती करायला पाहिजे. मग ती खुरपणी आपण 20 ते 25 दिवसाच्या अंतराने किंवा 1 महिन्याच्या अंतराने आपण खुरपणी करतो. खुरपणीचा उद्देश काय असणार आहे? फॉर कंट्रोल वीड, कशासाठी? तणाचं बंदोबस्त टाळण्यासाठी. देन समटाईम वीड्स कॅन बी कंट्रोल बाय स्प्रेइंग विडीसाइड्स. आता आजकाल आपण जास्तीत जास्त तणनाशकाची फवारणी करून तणाचं बंदोबस्त करत आहोत. तर त्यामध्ये प्री इमर्जन्स विडीसाइड मिळतं, पोस्ट इमर्जन्स सुद्धा मिळतं आणि आफ्टर इमर्जन्स सुद्धा विडीसाइड आहे. तर प्री इमर्जन्स विडीसाइड जसं की अट्राझिन आहे, सिमाझिन आहे, हे सुद्धा आपण वापरू शकतो. आणि पोस्ट इमर्जन्समध्ये आपण 2,4-D आहे, अलाक्लोर आहे ॲट द रेट ऑफ 5 kg पर हेक्टर इन 1250 लिटर्स ऑफ वॉटर. तर कोणते एक तणनाशकाची फवारणी आपण तण निघण्या अगोदर किंवा ऊस इमर्जन्स होण्या अगोदर आपण फवारणी करू शकतो. नंतर पूर्णपैकी ऊस इमर्जन्स झाल्यानंतर सुद्धा आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो. तर तेव्हा तणनाशक जे आहे ते बदलणार आहे. तर या पद्धतीने आपण खुरपणी करायला पाहिजे. मजुराच्या सहाय्याने हे खुरपणी चालू आहे शेतामध्ये. तर खुरपणी केल्यामुळं आपलं ऊसाला जे कॉम्पिटिशन करणारं जे तण आहे त्याचं नायनाट होणार. नेक्स्ट बघूया होईंग. हे सुद्धा इंटरकल्चर ऑपरेशन आहे. देन टोटल 2 to 3 होईंग्स आर also done at 20 to 35 days interval by the 2 टाईन hoe. तर 2 टाईन असलेलं आपण कोडपं वापरणार आहोत किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने. हे 2 टाईन. तर हे 2 टाईन असतं. दोन्ही मध्ये जी जागा आहे त्या जागेमधून आपल्याला अंतर मशागतीचे कामं करता येतात. तर कोळपणी करता येते. तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला कोळपणी करता येते. तर त्याला 2 टाईन म्हटलेलं आहे. तर कोळपणी जी आहे 2 वेळेस किंवा 3 वेळेस कोळपणी आपण 20 ते 35 दिवसाच्या अंतराने कोळपण्या करणं आवश्यक आहे. इट इज डन टू स्टीर द सॉइल अँड कंट्रोल द वीड. आता हे कोळपणी का करायला पाहिजे तर जमीन भुसभुशीत करण्यासाठी आणि तणाचा बंदोबस्त टाळण्यासाठी. हे करण्यासाठी आपल्याला हे कोळपणी करणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट ऑपरेशन व्हेरी इम्पॉर्टंट तगरणी और बाळ बांधणी. हे नेहमी विचारतात 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी सेपरेट सुद्धा विचारलं जातं. तगरणी मीन्स द पार्शियली हिलिंग ऑफ द सॉइल अगेन्स्ट द रो इज कॉल्ड ॲज तगरणी. तर तगरणी करत असताना या पद्धतीनं आपण ऊसाच्या साईडला थोडीफार माती चढवण्यासाठी हे तगरणी केली जाते. पार्शियली हिलिंग ऑफ द सॉइल अगेन्स्ट द रो इज कॉल्ड ॲज तगरणी. जेव्हा आपण ऊसाची लागवड करतो नंतर आपण नेहमी पाण्याच्या पाळ्या देतो. अशा वेळेस जे रीज असतं त्याची माती या फरोमध्ये येऊन सपाट होऊन जातं आणि पाणी व्यवस्थित जात नाही. त्यासाठी आपण हे तगरणी करणं आवश्यक आहे. देन इट इज डन आफ्टर 3 to 4 months आफ्टर प्लांटिंग. आता हे कधी करायला पाहिजे तर 3 ते 4 महिन्यांनी लागवड झाल्यानंतर हे कार्य करणं आवश्यक आहे. इट इज डन ट्वाइस ॲट द इंटरवल ऑफ 1 month. तर 1 महिन्यांनी 2 वेळेस हे कार्य करणं आवश्यक आहे. हे कार्य करत असताना आपण एकतर इट इज डन विथ द हेल्प ऑफ टिकाव और लाईट माउल्ड प्लो. तर जेव्हा आपलं लेआउट बघितलं त्यामध्ये स्मॉल रिजेस इन फरो असेल, सर्पंटाईन असेल तर टिकावच्या सहाय्यानं करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा लॉंग फरो असेल
तेव्हा लाईट माउल्ड बोल्ड फ्लो. तर लाकडी नांगराने किंवा लोखंडी नांगराने आपल्याला याच्या साईडनं करता येतं. हे जे ऑपरेशन आहे हे तगरनी कार्य करत आहे. हे बघा रोजच्या साईडनी हे पूर्ण काय होत आहे, त्याच्यावर थोडीफार माती चढवत आहे आणि यामुळं काय होणार आहे, इट हेल्प्स टू मेक डीप अँड वाईड फरो. त्यामुळं काय होणार आहे, पाणी देऊन देऊन हे सपाट होणार आहे आणि पाणी व्यवस्थित फ्लो होणार नाही. तर हे केल्यामुळं काय होणार आहे, मधलं जे काही तण वगैरे आहे ते जाणार आणि व्यवस्थित खोल फरो तयार होणार आणि त्याची रुंदीसुद्धा वाढणार आणि पाणी व्यवस्थित रोला मिळणार. देन इट इज ऑल्सो हेल्प टू लूज द सॉईल. तर यामुळं काय होणार, जमिनी भुसभुशीत होणार अँड प्रून द नॉन फंक्शनल रूट. यामुळं आणखीन काय होणार की जे नॉन फंक्शनल रूट जे आहे ते रूट काय होणार, रिमूव्ह होणार आणि नवीन रूटची डेव्हलपमेंट होणार. यासाठी तगरणी करणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट, अर्थिंग अप. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ऑपरेशन डन इन शुगरकेन क्रॉप. अर्थिंग अप म्हणजे मातीची भरी चढवणे. तर हे फारच महत्त्वाचं ऑपरेशन आहे. तर आपण फोटोद्वारे व्यवस्थित एक्सप्लेन केलेलंच आहे. देन अर्थिंग अप मीन्स ब्रेकिंग ऑफ ridges and converting them into the furrows and furrow into the ridges is known as अर्थिंग अप. तर एक तुम्हाला बघायला मिळतं की ऊस जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा फरोमध्ये असते. कुठं असतं, फरोमध्ये म्हणजे खोलगट भागामध्ये असतं. आणि जेव्हा आपण 5 ते 6 महिन्याचं ओल्ड झाल्यानंतर आपण जेव्हा शेतामध्ये जातो तर ते ऊस आपल्याला कुठं बघायला मिळतं, रीजवर बघायला मिळतं. म्हणून विद्यार्थी कन्फ्यूज होतात की ऊसाची लागवड कुठं केली जाते. तर काही विद्यार्थी म्हणणार फरोमध्ये. आता जे विद्यार्थी ॲक्च्युअल जेव्हा लागवड करते वेळेस बघितलेलं असतं तो विद्यार्थी काय म्हणणार, फरोमध्ये म्हणजे खोलगट भागामध्ये लागवड करतात. काही विद्यार्थी नंतर कधीतरी ऊस बघितलेलं असेल तर त्यांना ऊस हे उंच भागावर दिसणार. तर तेव्हा ते विद्यार्थी काय म्हणणार की उंच भागावर रीजवर लागवड केली जाते. तर हा असं का, दोघांचंही म्हणणं तात्पुरतं खरं आहे. कारण की ज्या वेळेस त्यांनी बघितलं ते ऊस फरोमध्ये होतं आणि ज्या दुसऱ्यांनी जे बघितलं ते रीजवर होतं. तर बाळांनो ते लागवड केलेलं असतं ते फरोमध्येच. परंतु नंतर अर्थिंग अप ऑपरेशन केल्यामुळं तो ऊस नंतर 5 ते 6 महिन्याचं झाल्यानंतर तो ऊस आपल्याला रीजवर बघायला मिळणार. तर रीजवर का बघायला मिळणार, तर अगोदर जी आपली रीज होती म्हणजे ऊस आपलं फरोमध्ये होतं आणि ते फरोमधलं रीजवर कसं आलं, तर रीज फोडलं जातं अगोदरचं आणि रीज फोडल्यानंतर त्याची माती फरोमध्ये ढकलली जाते आणि त्या रो जी होती आपली फरो जे होतं ते रीज तयार होतं आणि जे अगोदर रीज होतं ते फरो तयार होतं. म्हणून ऊस आपल्याला उंच भागावर बघायला मिळतं. त्यालाच म्हणतात अर्थिंग अप. तर अर्थिंग अप मीन्स ब्रेकिंग ऑफ ridges and converted them into the furrows and furrows into the ridges is known as अर्थिंग अप. लक्षात राहील डेफिनेशन. 1 मार्कासाठी डू या डायरेक्टमध्ये सुद्धा विचारू शकतात. तर डेफिनेशन पाठ असायला पाहिजे. तर इथं आपण दाखवित आहोत हे फरो फोडत आहे. हे बघा हे फरो त्यांनी अगोदर नांगरणी केलेली आहे. नांगरणी केल्यानंतर हे काय तयार करत आहे, इथं फरो तयार करत आहे म्हणजे साईडला माती ढकलत आहे म्हणजे रोमध्ये. आणि फरोची जागा ही रीज तयार झालेली आहे. काय तयार झाली आहे, रीज तयार झालेली आहे या पद्धतीनं. ओके. तर इट इज डन आफ्टर 5 to 5.5 months आफ्टर प्लांटिंग. तर हे कार्य आपण कधी करायला पाहिजे, तर लागवडी झाल्यापासनं 5 ते 5.5 महिन्याचं ओल्ड किंवा 2 to 3 इंटरनोड ऑन इट. तर 2 ते 3 डोळे नोड तयार झाल्यानंतर म्हणजेच
नोडचं जे भाग आहे ते आपल्याला बघायला मिळणार. 2 ते 3 नोडवर असेल ऊस, अशा वेळेस हे कार्यसुद्धा करतात. इट इज डन विथ द हेल्प ऑफ टिकाऊ और कुदळी और बाय अ रिजर. तर जेव्हा सांगितलं तुम्हाला मॅन्युअली सुद्धा केलं जातं आणि मेकॅनिकल सुद्धा केलं जातं. तर जेव्हा सर्पंटाईन बेड असेल, स्मॉल रिजेशन फरो असेल तर टिकाऊच्या कुदळीच्या सहाय्याने करणं आवश्यक आहे. जेव्हा लॉंग फरो असेल तर बैलाच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे आपल्याला कार्य करता येतं. देन इट हेल्प्स टू गिव्ह फिजिकल सपोर्ट टू द प्लांट अँड टू सप्रेस द ग्रोथ ऑफ लेट टिलरिंग. याचा मुख्य उद्देश ऑब्जेक्ट काय? टू प्रिव्हेंट द लॉजिंग ऑफ शुगर केन. तर ऊस जेव्हा मोठं झालेलं असतं तेव्हा मग खाली पडतं, ते खाली पडू नये यासाठी त्याला मातीची भरी दिली जाते, प्रिव्हेंट द लॉजिंग. दुसरं आणखीन जेव्हा 5 महिन्याचं झाल्यापर्यंत त्याला फुटवे येतात ते फायदेशीर ठरतात. त्यानंतर आलेले जे फुटवे असतात ते फुटवे कामाचे नसतात, तर ते फुटवे आपल्याला बंद करायचे आहेत. त्यासाठी पूर्ण माती त्याच्यावर झाकली जाते, नंतर फुटवे येत नाही. इट हेल्प्स टू अवॉइड द डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर टू द प्लांट. दुसरा उद्देश काय असणार आहे की याच्या खोडाला डायरेक्ट पाणी लागू नये. आपण लागवड कुठं केली होती? फरोमध्ये. पाणी कुठं सोडणार? फरोमध्येच. तर त्या खोडाला पाणी लागू नये यासाठी आपण ते फरो रीच तयार केली जाते आणि रीचचं भाग हे फरो तयार केलं जातं. म्हणजेच दांडाने पाणी देताना खोडाला अजिबात पाणी लागणार नाही. तर हे महत्त्वाचं आहे. 2 किंवा 3 मार्कासाठी सेपरेट अर्थिंग अप ऑपरेशन विचारलं जातं. तर इथं आपण फोटोमध्ये दाखवलेलं आहे. अगोदर पूर्ण हे जे रीचचं भाग असेल ते रीच काय केलं जातं? नांगरणी केली जाते. नांगरणी केल्यानंतर या रीचच्या सहाय्याने हे खोलगट भाग तयार केलं जातं. दोन्ही साईडनी माती बाजूला केली जाते आणि तर रीच तयार होते. तर हे तयार झालेली फरो आणि हे बाजूला झाडाच्या बाजूला. पण लागवड करते वेळेस कसं होतं की आपण लागवड या खोलगट भागामध्ये केली होती, की नाही? नंतर म्हणजेच हे खोलगट भाग होता अगोदर, नंतर याला काय केलं आपण? रीच तयार केलं आणि जे रीचचं भाग होतं ते फरो तयार केले. समजणार? तर ॲक्च्युअल जसं आपण शेतामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जातो त्या पद्धतीने आपण फोटोमध्ये आपण समजून सांगितलेलं आहे. तर लक्षात राहील, कारण आपल्या भागामध्ये ऊस हे कॅश क्रॉप आहे, तर हे माहीत असणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे डी ट्रॅशिंग. नेक्स्ट इंटरकल्चर ऑपरेशन डी ट्रॅशिंग. रिमूव्हल ऑफ सम ऑफ द ओल्डर लीव्स फ्रॉम द केन क्रॉप इज नोन ॲज डी ट्रॅशिंग. डी ट्रॅशिंग म्हणजेच जे ओल्ड पानं असतात खालचे ड्राय झालेले असतात पण ते झाडाला खोडाला चिटकून असतात, तर ते खोडापासनं वेगळे करणे यालाच म्हणतात डी ट्रॅशिंग. जे ट्रॅश आहे ना, ट्रॅश आपण इकॉनॉमिक युजेसमध्ये बघितलं, जे वाळलेले पानं असतात जे खोडाला चिपकून असतात ते ट्रॅश. तर ते काढून टाकणे त्याला डी ट्रॅश असं म्हणतात. तर जे नॉन फंक्शनल लीव्ज आहेत म्हणजे ओल्डर लीव्ज आहेत, ड्राय झालेले आहेत, असले पानं खोडापासनं वेगळं करणे त्यालाच म्हणतात डी ट्रॅशिंग. तर हे ऊसामध्ये आंतरमशागतीचे काम केले जातात. इट इज डन टू अवॉइड द अटॅक ऑफ इन्सेक्ट अँड पेस्ट. तर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, कीटकाचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये, त्यांना राहण्यासाठी जागा मिळू नये यासाठी हे पानं आपल्याला वेगळं करणं आवश्यक आहे. हवा खेळती राहणार आणि त्यामध्ये कीटकांचा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. द डी ट्रॅश लीव्ज आर यूज्ड फॉर कॅटल फीड और मल्चिंग पर्पज. तर मल्चिंग आहे, काय मल्चिंग आहे. तर हे जे डी ट्रॅश केलेलं आहे तर जनावरांचं वैरण ड्राय फॉडर म्हणून याचा वापर केला जातं आणि मल्चिंग म्हणून सुद्धा याचा वापर केला जातं, आच्छादन म्हणून 2 ओळीमध्ये. तर हे डी ट्रॅशिंग. तर फोटोमध्ये आपण दाखवलेलं आहे डी ट्रॅशिंग. का हे डी ट्रॅशिंग करत आहेत म्हणजे वाढलेले जे पानं आहेत हे वाढलेले पानं काढत आहेत, म्हणजे केनपासनं वेगळं करत आहेत. तर ते वेगळं केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला केन बघायला मिळणार, यालाच म्हणतात डी ट्रॅशिंग. देन नेक्स्ट propping or tying of cane plant. The tying of cane
plant to prevent lodging is known as propping. आता प्रॉपिंग म्हणजे काय, ऊस जेव्हा मोठं झालेलं असतं, थोडंफार पाणी थोडं वारं वगैरे आलं तर पूर्ण ऊस आपलं खाली पडतं, लोंबतं आणि लोंबल्यानंतर रॅटचा प्रादुर्भाव जास्त होतं आणि त्याचं जे रिकव्हरी आहे ऊसाचं ते रिकव्हरीसुद्धा कमी मिळते. म्हणून ऊस खाली पडू नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे. मग यासाठी काय करणार ते, टाईंग इज डन बाय युजिंग शुगर लीव्ज ऑर सुतळी. तर यामध्ये काय केलं जातं, त्याच ऊसाचे पानं घेऊन या पद्धतीनं एकमेकाला ऊस बांधतात आणि यामुळं काय होणार, एकमेकाला सपोर्टिंग मिळणार आणि ऊस खाली पडणार नाही. देन टू रोज शुगर केन कॅन बी टाईन ईच अदर अँड दे डू नॉट प्रिव्हेंट. तर दोन ओळीमधलं ऊस एकमेकाला बांधलं जातं या पद्धतीनं. त्याचे ऊसाचे पानं घ्यायचे आणि त्यालाच गुंडाळायचं म्हणजे बांधायचं. तर वारं आलं तर एकमेकाला सपोर्टिंग होणार आणि तो खाली पडणार नाही. तर हे प्रॉपिंग ऑपरेशन. कोणतं ऑपरेशन, प्रॉपिंग ऑपरेशन. इट हेल्प्स टू अप्लाय इरिगेशन वॉटर इन बेटर वे अँड अवॉइड लॉजिंग ऑफ केन. तर यामुळं काय होणार आहे की पाणी देण्यासाठी सोपं होणार, हवा खेळती राहणार, जे काही आंतरमाशाची कामं करायची आहेत आपल्याला इझिली आपण करू शकतो. उंदराचाही प्रादुर्भाव जास्त होत नाही आणि इतर जे काही वाईल्ड ॲनिमल्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये राहू शकत नाही, अडचण निर्माण होत नाही. यासाठी आपण या पद्धतीनं प्रॉपिंग करणं आवश्यक आहे. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे इंटरकल्चर ऑपरेशनमधलं एक मल्चिंग राहिलेलं आहे. तर मल्चिंग मीन्स देन sugarcane trash material spread over the between row for conservation of soil moisture. आता हे जे काही ट्रॅश मटेरियल निघालेलं आहे तर दोन ओळीमध्ये जी जागा असते त्या ओळीमध्ये हे असलं आच्छादन केलं जातं आणि आच्छादन केल्यामुळं ओलावा जास्त दिवस टिकून राहतं. तर लवकर पाण्याच्या पाळ्या देण्याची आवश्यकता भासत नाही आणि त्याचे खत निर्माण होतं, कंपोस्ट तयार होतं आणि ते जमिनीसाठी उपयुक्त असतं. Next point, irrigation. Then sugarcane crop is a long duration crop and hence standing in the field 1 year or more than 1 year. So it require regular irrigation. Then irrigation requirement of sugarcane depend upon type of soil, season and duration of crop. तर ऊस हे असं पीक आहे जास्त दिवस शेतामध्ये राहणारं पीक आहे. कमीत कमी वर्ष, जास्तीत जास्त 1.5 वर्ष तो शेतामध्ये राहणार आहे. तर अशा वेळेस पाणी दिल्याशिवाय चालणार नाही, पाणी देणं आवश्यक आहे. तर ऊस या पिकाला पाण्याच्या पाळ्या किती वेळेस द्यायला पाहिजे ते कशावर अवलंबून आहे, तर एकतर टाईप ऑफ सॉईल, हलकी जमीन आहे, भारी जमीन आहे, तर हलक्या जमिनीला लवकर पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे आणि भारी जमिनीला उशिरा पाणी दिलं तरी चालेल. म्हणजे पाण्याच्या पाळ्या जी आहे भाऱ्या जमिनीला कमी द्यावं लागणार आहे. दुसरा सीझन आहे, आता हिवाळा आहे कमी पाणी लागणार, उन्हाळा आहे जास्त पाणी लागणार, लवकर लागणार. नंतर ड्युरेशन ऑफ क्रॉप, कमी वय असेल कमी पाणी लागणार पण लवकर द्यावं लागेल. मोठं ऊस झालं जास्त पाणी द्यावं लागणार आहे ना. तर हे ऊसावर अवलंबून आहे. तर देन फर्स्ट इरिगेशन ऑफ शुगर केन बी गिवन जस्ट बिफोर और आफ्टर प्लांटिंग. तर पहिलं पाण्याची पाळी जी आहे ऊसाला हे जस्ट लागवड करण्या अगोदर किंवा जस्ट लागवड झाल्यानंतर. आपण रिजेशन फॉर प्लांटिंगमध्ये वेट मेथड आणि ड्राय मेथड बघितलं आपण. तर वेटमध्ये अगोदर पाणी सोडलं जातं नंतर लागवड केली जाते आणि ड्रायमध्ये काय केलं जातं की अगोदर लागवड केली जाते नंतर पाणी दिलं जातं. तर पहिलं पाणी जे आहे प्री सोकिंग देणं आवश्यक आहे. देन सेकंड इरिगेशन शुड बी गिवन इमिजिएटली आफ्टर प्लांटिंग ॲट 7 days ॲज अ लाईट इरिगेशन. तर सेकंड इरिगेशन जे आपण देणार आहोत ते लाईट इरिगेशन देणार आहोत आणि ते लागवड झाल्यापासनं 7 दिवसांनी. देन सबसिक्वेंट इरिगेशन शुड बी गिवन 2 to 3
ॲट अ 10 days इंटरवल. आता नंतरचे जे पाळे आहेत 2 ते 3 ते 10-10 दिवसाच्या अंतराने देणं आवश्यक आहे. देन अदर इरिगेशन should be given depend upon the type of soil and season. Then in case of light to medium soil, it is given at 7 days in summer and 15 days in winter. तर आपण अगोदर सांगितलं जमिनीवर अवलंबून आहे, सीझनवर अवलंबून आहे आणि ऊसाच्या टाईपवर सुद्धा म्हणजे त्याच्या वयावर सुद्धा अवलंबून आहे. तर सुरुवातीचे जे पाळे आहेत आपण सांगितलं की जस्ट लागवड करण्या अगोदर किंवा लागवड झाल्यानंतर नंतर लगेच 7 दिवसांनी दुसरं पाण्याची पाळी द्यायला पाहिजे. नंतरच्या 2 ते 3 पाळ्या आहेत ते 10-10 दिवसांनी द्यायला पाहिजे आणि नंतरचे जे पाळे आहेत ते जमिनीवर अवलंबून आहे आणि सीझनवर अवलंबून आहे. तर आपण उदाहरण घेतलं की हलकी ते मध्यम टाईपची जमीन असेल तर 7 दिवसाच्या अंतराने उन्हाळ्यामध्ये द्यायला पाहिजे, 15 दिवसाच्या अंतराने हिवाळ्यामध्ये द्यायला पाहिजे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये लवकरात लवकर पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे हिवाळ्यापेक्षा. इन केस ऑफ हेवी सॉइल द इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 10 days इन समर अँड 20 days इन विंटर सीझन. आता दुसरं भारी जमीन असेल आणि उन्हाळा असेल तर 10 दिवसांनी द्यायला पाहिजे आणि हिवाळा असेल तर 20 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे. मग इथंच आपल्याला कळतं की जमिनीवरही अवलंबून आहे आणि सीझनवरही अवलंबून आहे. देन इरिगेशन शुड बी गिवन ॲट अ क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस, दॅट इज अ टिलरिंग स्टेज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिटिकल ग्रोथ स्टेज, ग्रँड ग्रोथ स्टेज अँड अर्ली मॅच्युरिटी स्टेज. तर हे क्रिटिकल ग्रोथ स्टेज आहे. या क्रिटिकल ग्रोथ स्टेजमध्ये पाण्याच्या पाळ्या आपण व्यवस्थित देणं आवश्यक आहे. आता ओलीत करत असताना आपण एकतर ड्रिपचाही वापर करणार, त्यामध्ये पाण्याची बचत होणार, तणाचा प्रादुर्भाव कमी होणार, मातीची धूप कमी होणार आणि आपण याही पद्धतीनं आपल्या पद्धतीने दांडानी सुद्धा पाणी ऊसाला देऊ शकतो. यामध्ये पाणी जास्त लागतं आणि तणाचा प्रादुर्भाव वाढतं. देन नेक्स्ट पॉईंट हार्वेस्टिंग. Then sugarcane crop harvesting depend upon the type of sugarcane. That is, in case of Suru sugarcane ready for harvesting 12 months after planting. Then pre-seasonal sugarcane ready for harvesting 15 months after planting. Then in case of Adsali sugarcane ready for harvesting 18 months after planting. तर ऊसाची काढणी हे ऊसाच्या टाईपवरच अवलंबून आहे. सुरू शुगर केन असेल 12 महिन्यांनी काढायला येतं, प्री सिजनल असेल 15 महिने लागतात काढणीला येण्यासाठी, आडसाली शुगर केन असेल तर 18 महिने लागतात लागवडीपासनं काढण्यासाठी. देन शुगर केन क्रॉप, देन सुक्रोज पर्सेंटेज अबाव 60% अँड देन शुगर केन क्वांटिटी 85%. तर सुक्रोजचं प्रमाण 16पेक्षा जास्त व्हायला पाहिजे आणि ज्यूसचं प्रमाण हे 85% व्हायला पाहिजे. अशा वेळेस आपण काढणी करायला पाहिजे. तर ऊस काढणीला आलं किंवा नाही हे मॅच्युरिटी साईन और साईन ऑफ मॅच्युरिटी. तर फक्त मॅच्युरिटी साईनसुद्धा हे 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी विचारलं जातं. मग इथं आपण सेपरेट पॉईंट टाकलेलं आहे हार्वेस्टिंगमध्ये. हार्वेस्टिंग विचारलं तर हे तर शॉर्टमध्ये लिहॉस लागणार आहे, पण मॅच्युरिटी साईन जर सेपरेट विचारलं तर आपल्याला हे जास्त पॉईंटमध्ये लिहिणं आवश्यक आहे. आता मॅच्युरिटी साईनमध्ये काय लिहिणं आवश्यक आहे? देन जनरली येलोइश कलर ऑफ द होल क्रॉप ल्यूज. तर शक्यतो ऊसाचे पानं जे आहे ते पिवळे झालेले दिसतात. दुरूनही आपल्याला कळतं की ऊस काढायला आलेला आहे. देन मेटॅलिक साऊंड ऑफ केन आफ्टर टॅप्ड बाय द नेल. तर आपण केन जे आहे ऊसाचं जे खोळ आहे त्या खोळावर आपण नखाने असं वाजून बघितलं तर लोखंडासारखं आवाज येतं. देन ब्रेकिंग ऑफ केन ॲट द नोड रिजन आफ्टर प्रेस्ड. तर जेव्हा आपण ऊस तोडायचा प्रयत्न करतो तेव्हा नोड रिजनपासनं त्याचं जे नोड आहे तिथून ते काळकणं ऊस मोडणार. देन इमर्जन्स ऑफ फ्लावर इन केस ऑफ फ्लावरिंग व्हेरायटीज. तर काही ऊसाच्या जातीला फुलं लागतात आणि काही व्हेरायटीला फुलं लागणार नाही.
देन स्वेलिंग ऑफ आयबर्ड्स, तर जे ऊस काढायला येतं त्याचे डोळे जे आहेत ते फुगीर झालेले दिसतात. देन शुअर मॅच्युरिटी साईन, आता हे जे आपण बघितले हे ढोबळ मॅच्युरिटी साईन आहे. काय होतं, पाणी नाही दिलं पिवळे पानं होणार, म्हणजे हार्वेस्टिंगला असं आहे का नाही. तर हे ढोबळ मानाने मॅच्युरिटी साईन आहे. शुअर मॅच्युरिटी साईन आपण जे बघतो किंवा साखर कारखानेवाले जे मॅच्युरिटी साईन ऊसाचे बघितले जातं ते सॅक्रोमीटर रिडिंग इज 21 to 24 डिग्री ब्रिक्स. तर कारखानेवाले जेव्हा ऊस आपलं मॅच्युरिटी झालं किंवा नाही कारखान्याला नेत असताना त्यांनी सॅक्रोमीटर त्यांच्यासोबत इन्स्ट्रुमेंट असतं, त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं सॅक्रोमीटर रिडिंग बघितलं जातं. ते 21 ते 24 डिग्री ब्रिक्स येत असेल तर ते ऊस मॅच्युअर झालेला आहे आणि साखर कारखानेवाले ते ऊस घेऊन जाणार. देन ॲक्च्युअल हार्वेस्टिंग, आता हार्वेस्टिंग कसं करायला पाहिजे. मॅच्युरिटी साईन बघितल्यानंतर आपल्याला ऊसाची काढणी करायची असेल तर शुगर केन क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग द केन ॲट अ ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ शार्प चॉपर ऑर नाईफ. तर आपण ऊसाची काढणी करत असताना अबाव ग्राउंड लेवलपासनं आपण ऊस कट करतो ते चॉपरच्या साहाय्याने. त्यांचं एक स्पेशल हत्यार असतं, त्या हत्यारच्या साहाय्याने और त्यालाच आपण नाईफ, तर त्याच्या साहाय्याने अबाव ग्राउंड लेवलपासनं ते ऊस कट केलं जातं. देन आफ्टर कटिंग द ड्राईड लीव्ज अँड रूट्स आर रिमूव्ड फ्रॉम द केन. आता जे केन कट केल्यानंतर केनवरचे जे पानं आहेत ते पानं त्यांनी पूर्ण काढून टाकणार. थोडंफार मुळाचा भाग आलेला असेल तर मुळाचा भागसुद्धा छाटून काढणार. देन आफ्टर द इमॅच्युअर टॉप विथ द लीव्ज आर ऑल्सो कट ऑफ. आता इमॅच्युअर जे आहे वरचं टॉप पोर्शन 2 to 3 नोड जे असतात त्याच्यावर त्या सगळं त्यांनी काय करणार 2 ते 3 नोड ठेवून त्या इमॅच्युअर शूटला तिथून कट करणार. कारण की तो जे भाग असतं ते इमॅच्युअर भाग असतं आणि ते खारट असतं, तर फायनल क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट ते बॅड करून टाकतात. म्हणून ते 1-2 नोट ठेवून ते वरून टॉपवर कट केलं जातं आणि त्याला वाळा म्हणून जनावराला खाण्यासाठी वापरलं केलं जातं. देन केन इज देन बंडल्ड अँड टेकन टू द फॅक्टरी इमिजिएटली आफ्टर 24 hours. आता हे केन एकत्र करून लहान लहान बंडल तयार केले जातात की जेणेकरून एक 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 माणूस इझिली त्याला उचलू शकतं आणि गाडीमध्ये टाकू शकतं, असे बंडल तयार केले जातात. बंडल बांधताना त्याच ऊसाचे पानं त्याला गुंडाळले जातात आणि हार्वेस्टिंग झाल्यापासून 24 तासांनी आपलं ते क्रशिंगला नेणं आवश्यक आहे गूळ बनवण्यासाठी किंवा साखर बनवण्यासाठी. कारण की त्याची रिकव्हरी कमी होणार, बॅड क्वालिटी फायनल प्रॉडक्ट होणार. यासाठी हार्वेस्टिंग झाल्यापासून 24 तासाच्या आत ते ऊस फॅक्टरीला सप्लाय व्हायला पाहिजे. तर या पद्धतीनं मॅन्युअली आपण हार्वेस्टिंग करतो माणसाच्या सहाय्याने, तुम्ही बघत आहे फोटोमध्ये. तर हे ऊस कट केल्यानंतर त्याचे जे पानं आहेत त्याला डिट्रॅशिंग केलं जातं आणि वरचं जे शेंडं आहे ते शेंडंसुद्धा या पद्धतीनं कट केलं जातं. हे बघा माणूस वरचं शेंडा कट करत आहे. या केनवरचे पूर्ण पानं अगोदर काढले त्यांनी, पानं काढल्यानंतर वरचं शेंडा आता हे कट करत आहे आणि हे वाळा म्हणून याचा वापर केला जातं आणि या पद्धतीने बंडल बांधले जातात. हे मॅन्युअली ऑपरेशन झालं. देन मेकॅनिकल हार्वेस्टर, आता ऊसामध्ये सुद्धा मेकॅनिकल हार्वेस्टर उपलब्ध झालेले आहे. तर हे ऊस कट करतं आणि कट केल्यानंतर याचे लहान लहान तुकडेसुद्धा तयार करून हे ट्रॅक्टरमध्ये किंवा मोठ्या गाड्यामध्ये हे काय करतात भरलं जातं आणि इझिली हे ट्रॅव्हलिंग करून साखर कारखान्यामध्ये नेऊन दिलं जातं. तर इझिली हे हार्वेस्टिंग होतं. तर नेक्स्ट पॉईंट बघणार आपण यील्ड. यील्ड ऑफ शुगर केन डिपेंड अपॉन द टाईप ऑफ शुगर केन, दॅट इज आडसाली शुगर केन 150 टन्स पर हेक्टर. तर ऊसाचं उत्पादन हे ऊसाच्या टाईपवर अवलंबून आहे. या अगोदरीसुद्धा आपण बघितलेलं आहे. तर आडसाली हे 18 महिन्याचं पीक आहे म्हणून याला जास्त उत्पादन मिळतं. 150 टन प्रति हेक्टरी ऊसाचं उत्पादन मिळतं. प्री सिजनल शुगर केन यील्ड इज अबाउट 125 टन्स पर हेक्टर. प्री सिजनल हे 15 महिन्याचं पीक आहे आणि याचं उत्पादन 125 टन एवढं उत्पादन मिळतं. सुरू शुगर केन और एकसाली शुगर केनचं
ॲव्हरेज यील्ड आहे 100 टन्स पर हेक्टर. तर याचं 100 टन एवढं उत्पादन मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. तर धन्यवाद. थँक्स. जय जवान जय किसान.